19 वर्षापासून आपलं हे फाउंडेशन मुलांच्या संस्कारासाठी, मुलांना काहीतरी बौद्धिक देण्यासाठी राबतंय. म्हणून जहागीरदार साहेबांनी त्यांचे सर्व मित्रपरिवार, या फाउंडेशनचे सर्व सदस्य यांचं मी सुरुवातीला आभार मानतो, अभिनंदन करतो. आमचे मित्र राहुलजी गोरे, इतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे कोणीतरी पाहुणा आला म्हणजे आपल्याला आता भीती वाटत असेल की हे आता आपल्याला काहीतरी उपदेश करणार आहेत. कारण पाहुण्याचं काम असतं आल्याबरोबर सांगायचं हे करा ते करा. तुमच्या घरामध्ये पाहुणे आल्याबरोबर त्यांचा पहिला प्रश्न काय असतो? तुम्ही कितवीला आहात? दुसरा काय असतो? तुला किती मार्क्स पडले? आणि तिसरा काय असतो? तुम्हाला मॅडम आहेत की सर आहेत? पण तुम्ही त्यांना असं कधी विचारता का तुम्हाला 10वीला किती मार्क्स होते? तुम्ही विचारू शकत नाही. एकदा विचारून पहा. विचारलं तर ते पुन्हा तुम्हाला विचारणारच नाहीत तुम्हाला किती मार्क्स आहेत. कारण कसं असतं, आमच्या मोठ्या माणसांना उपदेश करायची सवय असते. आणि उपदेश कुणाला करायचा? आमच्यापेक्षा जो कोणी लहान दिसला की लगेच त्याला उपदेश सुरू करायचा. आणि तुम्हाला तर ते आवडत नाही. परंतु गंमत अशी असते, हे मोठी माणसं उपदेश का करतात? ते काहीतरी सांगू पाहतात. त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं असतं. आपल्यामध्ये तुम्हाला जर विचारलं तुला मार्क्स किती, तुला किती, एखादा म्हणेल मला 90 आहेत, दुसरा म्हणेल मला 70 आहेत. हुशार कोण? 90वाला. दोघांना समजा सांगितलं भाषण करा, 70वाल्यानं छान भाषण केलं, 90वाला घाबरला. हुशार कोण? मार्कावर काही नसतं. मार्क्स पडतात. मार्क्स पडणं म्हणजे बुद्धिमत्ता असं तुम्ही अजिबात समजू नका. आपलं जे व्यक्तिमत्व आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. तुम्हाला मी गंमत सांगतो. एका मित्राच्या वर्गात मी गेलो, दुसरीचा वर्ग होता, छोटे मुलं होते, त्यांना माहीत नव्हतं पृथ्वी गोल असते वगैरे. मी त्यांना एक प्रश्न विचारला, म्हटलं सूर्य कुठे उगवतो? ते म्हटले नाही पूर्वेकडं, ते म्हटले इकडं उगवतो, इकडं. कारण त्या गावामध्ये ते पाहायचे इकडं पूर्वेकडं उगवतो. मावळतो कुठे? इकडं मावळतो, म्हणजे पश्चिमेकडं मावळतो. म्हटलं तो दुसऱ्या दिवशी कुठं उगवतो? ते म्हटले पुन्हा इकडे उगवतो. म्हटलं मग तो रात्रीतून तिकडे कसा जातो? तर एक जण म्हटला तो जमिनी खालून जातो. आणि दुसरा एक मुलगा म्हटला तो आभाळातून जातो. मग मी त्याला विचारलं तो आभाळातून जातो मग दिसत कसा नाही? त्यानं सांगितलं तो चंद्रासारखा दिसतो. आता या मुलाला मठ्ठ म्हणणं अतिशय चुकीचं आहे. त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता होती. त्याला असं वाटलं की सूर्य पुन्हा तिकडे जाताना तो चंद्रासारखा दिसत असेल. चंद्र आणि सूर्य वेगळा आहे हेच त्याला मान्य नव्हतं. तुम्हाला सांगतो, आपल्यामध्ये जे जे काही आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. कोणात कल्पकता जास्त असते, कोणामध्ये प्रतिभा असते, प्रज्ञा असते. प्रज्ञा म्हणजे काय? गणितामध्ये याचा खूप उपयोग होतो. तुम्हाला गणित चांगलं येतं का? अनेकांना येतं, अनेकांना येत नाही. तुम्ही लहान मुलांना एक प्रश्न विचारा पटकन, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड, कशाचं वजन जास्त भरेल? कशाचं? लोखंडाचं. काही जण म्हटले लोखंडाचं, आणि एक जण म्हटलं दोन्ही एकसारखं भरेल. आता उत्तर हेच आहे, पण लहान मुलं काय म्हणतील? लोखंडाचं. कारण त्यांच्या डोळ्यासमोर असं असतं लोखंड जड आहे, कापूस हलका आहे. गणित आपल्याला येतं हे तुम्हाला उदाहरण सांगतो. मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर आमच्या गणिताच्या प्रोफेसरनं पहिल्या दिवशी एक गणित घातलं आम्हाला. काय गणित होतं? ते म्हटले मुंबई ते पुणे 200 किलोमीटर अंतर आहे. मुंबईवरून एक रेल्वे निघाली 150 किलोमीटर वेगानं. पुण्यावरून एक रेल्वे त्याच वेळेस निघाली 200 किलोमीटर वेगानं. आणि सरांनी असं सांगितलं की मुंबईवरून जी रेल्वे निघाली त्या रेल्वेच्या इंजिनाच्या वर एक माशी बसलेली होती. दोन्ही रेल्वे एकत्र आल्या, त्या रेल्वेमनकडून चूक झाली आणि दोन्ही रेल्वे इंजिनांची धडक झाली. त्या मधल्या काळात काय झालं? मुंबईहून जाणारी रेल्वे ती माशी उडायची, पुण्याच्या इंजिनावर जाऊन बसायची, पुन्हा उडायची, मुंबईच्या इंजिनावर जाऊन बसायची. दोन्ही रेल्वेची धडक झाली तर ती माशी किती अंतर उडाली? असं त्यांनी विचारल्यानंतर मी त्या दिवशी जे वर्गाच्या बाहेर पडलो ते पुन्हा गणिताच्या सरांच्या तासाला बसलो नाही. म्हणजे गणिताचे सर दिसले तरी मला थरकाप सुटायचा की आता हे इंजिनाची काहीतरी भानगड आहे. आणि त्यावेळेस समजलं आपण गणिताच्या लायकीचे नाही. आपण गणित सोडून सगळे विषय घेऊ, पण आपल्याकडे एक पद्धत आहे, सगळे विषय तुम्हाला आले पाहिजे. मराठी तितकी चांगली आली पाहिजे,
आता सरकारनं कालच सांगितलं तुम्हाला हिंदी आता आलीच पाहिजे. हिंदी राष्ट्रभाषा आहे, भारताची भाषा आहे. मराठी आली पाहिजे, हिंदी आली पाहिजे आणि इंग्रजी तर आलीच पाहिजे. आपण इंग्रजी बोलल्याशिवाय आमच्या मम्मी पप्पाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. मग तुम्ही भले इंग्रजीत शिवी द्या तरी ते म्हणतील गुड, किती छान बोलला तू, कारण इंग्रजी आलं पाहिजे. काल परवा मी एका कार्यक्रमाला गेलो, 2 मुली इंग्रजीत बोलल्या, अस्खलित इंग्रजी. लहान मुलं होते, ते भाषण संपून ते बसल्यावर मुलांनी टाळ्या वाजवल्या. त्यांना असं वाटलं आम्ही खूप छान बोललो म्हणून टाळ्या वाजवल्या. तसं नाही, त्या बसल्या म्हणून मुलांनी टाळ्या वाजवल्या, कारण त्यातला एक शब्दही त्यांना समजला नाही. मग सगळ्या भाषा आल्या पाहिजे. मग आमच्या आईची भाषा कुठली आहे ती आधी आपल्याला आली पाहिजे. आईची भाषा कोणती आहे? आपला जन्म झाल्याबरोबर आई जे बोलते ते आपण शिकतो. आई समजा भात शिजवते, कुकर आहे, गॅस आहे, सिलेंडर आहे. आई इंग्रजी बोलतेच ना. आपल्याला एक सवय आहे, जे शब्द मराठीमध्ये अवघड आहेत ते आपण दुसऱ्या भाषेतले घेतो आणि सहज वापरतो. आता आपण टेबल म्हणतो, टेबल आहे, मराठीत त्याला मेज म्हणतात. मग मेज शब्द जरा त्रास होतो बोलायला, मग टेबल आपला सरळ आहे टेबल. पंखा त्रास होतो, फॅन, बटन, ग्लास. आता पेला, पेला शब्द वाईट आहे, ग्लास. म्हणजे आपले लोक आळशी आहेत. आळशी असल्यामुळे ते काय करतात, जी भाषा सोपी आहे, मग ती कुठलीही भाषा असो ती आम्ही वापरतो. मग तुम्ही आईला विचारा मिक्सरला मराठीत काय म्हणतात, घरी गेल्यावर विचारा, नाही सांगता येणार. पूर्वी पाट्यावर वाटायचे, तुम्हाला आठवतं का पाटा, दगडी पाटा, आणि त्यावर असं वरवंटा फिरवायचे आणि आई ते वाटायचे, मसाला त्यावर वाटायचे. बाबांबरोबर भांडणं झाले तर जास्त जोरानं वाटायचे. म्हणजे त्यांना असं वाटायचं हे बाबाच आहेत पाटावर पडलेले, असं तसं तर मारता येत नाही, असं यांना रगडून घेऊ. मसाला चांगला व्हायचा. पण आता मिक्सर आहे, फ्रीज आहे, आपण फ्रीजच म्हणतो. फ्रीजला मराठीत काय म्हणतात, शीतकपाट. आता इतकं मोठं कोण म्हणेल, शीतकपाट, फ्रीज. आपण विसरून गेलो आपली भाषा कुठली आहे. आपल्याला जे जे सोयीचं वाटेल ते आपण बोलतो. मग आपल्याला विनाकारण असं म्हणायला नको तुम्ही हिंदीच बोला, मराठीच बोला, इंग्रजीच बोला. जे जे काही येतंय ते आम्ही चांगल्या पद्धतीनं बोलतो. मग आता फक्त मार्क्स पडणं म्हणजे आपण हुशार आहोत का, असं अजिबात नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, तुम्हाला भाषण करता आलं पाहिजे. तुम्हाला मी गंमत सांगतो माझ्या बाबतीत झालेली. आम्ही असे बसायचो, आमचं स्कूल होतं आणि दुपारच्या वेळेस आम्ही असे बसायचो. ऊन असायचं, हे कार्यालय वगैरे काही नसायचं, मंडप नसायचा डोक्यावर. त्यावेळेस आमच्या डोक्यावर टोप्या होत्या. म्हणजे आमचा वेश कसा होता, खाकी विजार, पांढरा शर्ट. त्यावेळेस बेल्ट नव्हते बरं का, पट्टा नव्हता. मग आम्ही करदुरे घ्यायचो वरून पट्टा, आणि तो ढिला असला की ते काडी घ्यायची आणि सातारीच्या तारीसारखी आवडायची, त्याला फिट व्हायचं एकदम पोट. दुपारी जास्त जेवलं की पुन्हा काडी ढिली करायची थोडी, असं ॲडजस्टेबल असायचं. बरं, सकाळी जाताना आई डोक्याला इतकं तेल लावायची, दिवसभर किती वारं येऊ एक केस उडत नव्हतं. मग तेलाच्या धारा अशा व्हायच्या. मग एका हातानं तेल पुसायचं, दुसऱ्या हातानं नाक पुसायचं. म्हणजे आई दोन्ही हाताला काम देऊन टाकायची. लहानपणची गंमतच वेगळी होती, काय सांगायचं तुम्हाला. नाही, दप्तर म्हणजे आता तुम्हाला शॅक आहे. आता तुम्ही जुन्या लोकांना विचारा, त्यांचे दप्तर कसे होते. त्या खताच्या गोण्या असतात ना, सोफला युरिया, त्या गोण्या अशा खांद्यावर घ्यायच्या. आम्ही जणू त्या खताचे ब्रँड ॲम्बेसिडर होतो, तुम्हाला सांगतो. मग शाळेत गेले की बसायला फारशा नाही, भिंतीला प्लास्टर नाही. मग आठवड्यातून एक दिवस सगळ्या मुलांनी बाहेर यायचं, मुलींनी वर्गामध्ये तयार राहायचं, 4 मुलांनी धावत गावात जायचं. जे सेन सापडेल गाईचं म्हशीचं ते गोळा करायचं, वर्गात आणून टाकायचं. कुणीतरी ओढ्याला जायचं, पाणी आणायचं, आणि आमच्या वर्गातल्या मुली सगळा वर्ग स्वच्छ अशा शेणानं सारून घ्यायच्या. भिंतीला पोचारा मारायच्या. पोचारा म्हणजे काय, एक फडकं ओलं करायचं, मातीत बुडून असं छान मातीच्या भिंती असायच्या. तुम्हाला सांगतो त्याचा इतका सुगंध यायचा ना, सुंदर. म्हणजे काही मुलं तर असं भिंतीला नाक टेकूनच उभे राहायचे. किती छान. त्या अत्तराचा विषय नव्हता, आम्हाला अत्तर माहीतच नाही. आमचं अत्तर म्हणजे कुठलं, पहिला पाऊस पडला, पहिला पाऊस पडल्यानंतर किती सुंदर वास येतो. मला वाटतं जगामध्ये कुठल्याही अत्तराला तसा वास येत नाही. येतो का? हा निसर्गानं दिलेला आम्हाला अत्तर आहे, ते आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तो पहिला इतका सुगंधित वास असतो, छान. विनाकारण आपण काय करतो, हे अत्तर मार, ते अत्तर मार. आता हे ते अत्तर आपण मारतो, आपल्याला वास येतो का? नाही येत, दुसऱ्याला येतो. त्याचा फायदा दुसऱ्याला जास्त होतो, की अरे बाबा हा आला, आता आपला याचा सुगंध येईल. नाही, पण अंगाचा सुगंध आला म्हणजे तो माणूस चांगला का? समजा एखादा चोर आहे आणि त्यानं अत्तर मारलं, सगळे लोक त्याच्या भोवताली गोळा होतील का त्याच्या अंगाचा वास घ्यायला? नाही. पण एखादा साधू आहे, संत आहे,
त्याच्या अंगाचा काही वास येत नाही, अत्तर नाही, पण त्याच्या भोवताली गोळा होतील. म्हणजे आपलं वागणं शरीराच्या वासावर नसतं, मनाच्या वासावर असतं. आपलं मन कसं आहे, आपलं वागणं कसं आहे, त्यावर सगळं अवलंबून असतं. मग हे सगळे लहानपणीचे दिवस जर आम्हाला आठवले, तुम्हाला सांगतो की पूर्वीची, आता मुलांना आवडत नाही पूर्वी काय होतं आणि आत्ता काय होतं. आम्हाला तुम्ही काय सांगतात म्हणे, आता आमची मम्मी पहा, तुम्ही आता सकाळी पाहता मम्मी मेकअप करते की नाही कुठं लग्नाला जायला, तर ते केला पाहिजे मेकअप. किती वेळ करते? 5-10 मिनटं करीत असेल तर ठीक आहे. तासभर करते का? करत असेल तर तिला सांगा इतका वेळ काय त्याला घालू नको, कारण तुझ्या चेहऱ्यात काही बदल होणार नाही, आहे तो तसाच राहणार आहे. मग पूर्वीची आई मेकअप कसा करायची तुम्हाला सांगतो. मला माझी आई आठवते. एक तर पूर्वीच्या आंघोळी कधी करायच्या, प्रकाश पाडण्याच्या आधी, कारण पूर्वीचे जे बाथरूम होते ते घरात नव्हते, ते घराच्या समोर असायचे आणि त्याच्या भिंती केवढ्याल्या असायच्या, कमरे इतकाल्या उंच असायच्या. म्हणजे सगळ्या आमच्या आयांना तायांना बसून आंघोळ करावी लागायची, उभं राहण्याचं, कारण भिंतीच छोट्या होत्या. मग आत यायचं. मग आई कसा मेकअप करायची मला आठवतं, ती गळ्यामध्ये जाड मान्याचं मंगळसूत्र घालायची, एकच दागिना होता. नंतर नऊवारी साडी घालायची. तुम्हाला काष्टी साडी माहीत आहे, नऊवारी साडी, ती नऊवारी साडी घालायची. त्या साडीला सुद्धा 4-5 रंगाची ठिगळं जोडलेली असायची, लाल, पिवळं, निळं, तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या साड्या मिळून एक साडी तयार केलेली असायची. म्हणजे आजची आमची आई नवरात्राला प्रत्येक दिवशी एका रंगाची साडी घालते, आमची जुनी आई मात्र एकाच दिवशी नवरात्र साजरी करायची, अशी परिस्थिती होती. सगळे रंग तिच्या साडीला होते. मग कपाळाला असं गोंदल्यासारखं असायचं. काय लावायची ती? कुंकू लावायची, रोज लावायची. ते मेन लावायची आधी. आता पूर्वी गोंदायचे अंगावर, त्याला आजकाल काय म्हणतात? टॅटू. टॅटू टॅटू तुम्ही काढता ना टॅटू? का काढता? तुम्ही पाहता एखाद्या खेळाडूनं टॅटू काढलाय, एखाद्या नाटानं टॅटू काढलाय, मग तुम्ही म्हणताय मला पूर्वी का त्याला गोंधणं म्हणायचे. आणि का गोंधायचे पूर्वी माहीत होतं का? मोबाईल नव्हते. समजा मुलगा, आम्ही जत्रेत गेलो, मुलगा हरवला, कसा ओळखायचा? मग ते सांगायचे त्याच्या डाव्या हातावर गोंधलेला आहे, त्याच्या खांद्यावर गोंधलेला आहे, त्याच्या पाठीवर गोंधलेला आहे, म्हणून गोंधायचे. तुम्हाला सांगतो आता नवीन मुलं इतकं गोंधतात की घरच्याला वाटतं हा हरवलेला बरा आहे. पायापासून डोक्यापर्यंत सगळं ते विचित्र होऊन जातं, जणू साप याच्या अंगावर फिरतायत. हे नको ते पाहून तुम्ही कशाला गोंधता? त्यानं कॅन्सर सुद्धा व्हायला लागलेत. आता काही गोंधू नका. आपल्याला देवानं इतकी छान त्वचा दिली आहे, सुंदर, असं छान राहावं, विनाकारण कशाला ते काहीतरी करत बसावं, म्हणून ते गोंधायचे. मग आई कुंकू लावायची कपाळाला. कुठंतरी मातीच्या भिंतीत एखादा आरशाचा तुकडा असायचा बारीकसा, मग त्यात फक्त कपाळ दिसायचं. आई अशी पाहायची, कपाळ दिसायचं. मग पदर घ्यायची, पदराचं टोक असं जिभेमध्ये बुडवायची, असं छान वर्तुळ काढायची ठसठशीत. पुन्हा मेकअपची गरज नाही, तुम्हाला सांगतो. झाला तिचा मेकअप. म्हणजे पूर्वीचे दिवस आणि आत्ताचे दिवस जर आठवले तर इतकं सगळं बदलत चाललंय कुटुंबामध्ये सुद्धा. आता आम्ही कुटुंबामध्ये काय पाहतो? पूर्वी पहाटे उठल्याबरोबर देवपूजा करणं, देवाला जाणं, ग्रंथ वाचणं वगैरे चालायचं, व्यायाम करणं वगैरे. आता पहाटे उठल्याबरोबर तुम्हाला काय दिसतं कुटुंबामध्ये? खरं सांगा बरं, काय काय होतं? समजा तुम्ही सकाळी उठला, काय करता? उठल्याबरोबर मोबाईल पाहता. कारण काय? जगाची काळजी आहे. मी झोपल्यावर जगाचं काय झालं असेल? आता तू झोपला तिथंच जग चांगलं चाललं, तूच तेवढा विचित्र होता. काही झालं नाही जगाचं, पण लगेच आम्हाला व्हॉट्सअप उघडायचं, दानदान काय मित्रानं मेसेज पाठवला. बरं इतके दानदान मेसेज येतात, तुम्हाला सांगतो माणसं रात्रभर झोपतच नाहीत, नुसते व्यक्त होतात, नुसते मेसेज. बरं मेसेज कुठले पाठवायचे? एखादा दुसऱ्याची लांबलचक आलेली पोस्ट वाचायची नाही, पुढच्याला पाठवून द्यायची, वाच नको वाचू. एखादी छान कविता आली, कवीचं नाव काढायचं, आपलं नाव टाकायचं, पुढं पाठवून द्यायचं, माझीच कविता आहे, नाही का? मग ते दान 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 असं येतं, सुरू होतं. लगेच कुठला तरी आमच्या 200 मैल दूर असलेला मित्र असतो, मग आईकडं पाहायचं नाही, वडिलाकडे पाहायचं नाही, त्यांना नमस्कार करायचा नाही, त्या मित्राला लगेच गुड मॉर्निंग. मग त्याचा मेसेज काय येत नाही, अस्वस्थ व्हायचं, हा जिवंत आहे की नाही, रात्रीतून काही झालं तर नाही. बरं तो मेसेज पाठवण्याच्या अवस्थेत आहे की नाही हे माहीत नाही, पण एकदाचा त्याचा मेसेज येतो गुड मॉर्निंग, अरे आय आय आय, मग खाली खाली सरकायचं. मग अचानक एखादा फोटो येतो, काय रात्री हे गेले, मृत्यू झाला यांचा. मग पहिलं काम काय करायचं? पहाटेच, ओळखीचे असो नाही तर नसो, भावपूर्ण 4-5 फुलं टाकून द्यायचे. आता आपल्याकडे फुकटच आहे, 10-12 टाका, काही फरक पडत नाही, त्याला काही पैसे जास्त लागत नाही. मग तसंच खाली खाली यायचं की अचानक दुसरा एखादा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे, म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले. मग ओळखीचे असो नाही तर नसो, वाढदिवसाच्या वरचेच फुलं खाली टाकून द्यायचे. मेला तरी तेच, जन्म झाला तरी तेच. छान दिवस सुरू होतो, मस्त. तुम्हाला सांगतो पूर्वी असं नव्हतं. पूर्वी आई वडील मुलाला उठवायचे, लवकर उठ, व्यायाम कर, धावायला जा, जोर काढ, बैठका काढ, जिम वगैरे नव्हते. असं
ते जिम नव्हत्या, ते काय असतं ना ते गव्हाचं काडं वगैरे खायला, त्यानं काय ताकद वाढते म्हणतात वगैरे, काय नाही. तुम्ही ते पीठ चालते नाही, गव्हाचं पीठ चालते ना, आपल्याला वाटतं मऊ पोळ्या यायला पाहिजे, गरज नाही मऊ यायच्या, त्यामध्ये तो कोंडा आला पाहिजे. तो कोंडा म्हणजे ते गव्हाचं काडा आहे, तो कोंडा काढूनच विकतात इकडं. हे जे फिटनेस क्लबवाले आहेत ना, आई जो कोंडा फेकून देते तोच कोंडा गोळा करून यांना विकतात, आणि हे ते 2000 डबा घेतात. त्याला काहीतरी वेगळंच नाव असतं बरं का, काही नाही, ते कोंडाच असतो. म्हणजे गोठ्यात जनावरं खातात असं ते डब्यात देतात, पण हे एवढं असं ते जनावरासारखं ताकदवान व्हायचं म्हणतात. हे सगळं आता विचित्र झालेलं आहे. आणि मग असा तो दिवस सुरू झाल्यानंतर आपण उठल्याबरोबर, पण गंमत अशी होते, आता तुमची चूक नाही, तुम्ही शाळेतून गेल्याबरोबर तुम्ही मला सांगा, पूर्वी आम्ही शाळेतून गेलो की दप्तर बाजूला फेकायचो, की पप्पा काय म्हणायचे, बाबा म्हणायचो आम्ही त्यांना, नाही का, इकडे रे, सर काय म्हटले, तुझी वही दाखव, गृहपाठ काय दिला, आई म्हणायची त्याच्याकडे नीट लक्ष द्या जरा, ते नुसता येतो आणि आता खेळायला हुंदडतो, लक्ष द्या. मग बाबांचा रुबाब, आई असा दरारा द्यायची की आम्ही आपले घाबरून असे अभ्यासाला बसायचो, आईचं लक्ष असायचं काय करतोय, वडील म्हणायचं अभ्यास झालं की मला दाखव. आता काय होतं, सगळ्यांच्या घरात असेल असं मी म्हणत नाही, पण गेल्याबरोबर एक तर पप्पा नसतात, ते कुठेतरी कामाला गेलेले असतात, आई असते, आईचं छान आता तिला बिचारीला दुसरं वेळ कसा घालवायचं ते मोबाईल खेळत असते. मग गेलं की मुलगी म्हणते मी आले का, ठीक आहे, मग ते सुरू. मग कधी कधी मुलीला म्हणावं लागतं, आई माझ्याशी बोल, मी आले. काय आहे त्यामध्ये, माझ्यापेक्षा चांगली मुली आहे का त्यामध्ये, मी तुझ्या समोर उभी आहे, मला विचार, वर्गामध्ये काय झालं, शाळेमध्ये काय झालं, मी निबंध लिहिला का, माझी परीक्षा झाली, मला मार्क किती पडले, आज मी किती छान चित्र काढलं, हे बघ नाही पाहत आई त्यातले छान चित्र पाहते. मग पप्पा येतात तसंच, दादा येतात तसंच, ताई येतात, तुमच्याशी कोणी बोलत नाही. मग तुम्हाला वाटतं सगळ्यांना बोलता येत असून का बोलत नाही कोणी. मग 7च्या दरम्यान आई काय करते, त्याच्या आधी स्वयंपाक आटोपते, लगेच टी व्ही लावते. 7ला मग बसते मस्त असं प्रवचन ऐकायला बस. का 7ला काय सुरू होतात, सिरियल सुरू होतात. 7 ते 9 कोणी कोणाशी बोलायचं नाही. एक दिवस सासू येते, सुनेला बोलते, दुसऱ्या दिवशी सून येते, सासूला बोलते. त्या स्त्रिया येतात, खोटं खोटं रडतात, डोळ्याला ग्लिसरीन लावून. आई खरं खरं रडते, त्यांना रडायचे पैसे मिळतात, ही फुकट रडते. मग तुम्हालाही वाटतं आपण तरी काय अभ्यास करायचा, आई शेजारी जाऊन बसू, काय चाललंय पाहू. मग आई पाहते, आपण शेजारी बसतो, मुलगा येतो शेजारी बसतो, सगळं कुटुंब टी व्ही पाहतं. बाबा येतात. आता पूर्वी तुम्हाला माहीत आहे का, बाबा घरी आले की पूर्वीची आई आहे ना असं डोळे मोठे करायचे, कुठं होता इतकं, ते घाबरून जायचे बिचारे, अरे लवकर आलं पाहिजे, तुम्हाला कळणार नाही ते. पण आता आई काही विचारत नाही, ते येतात सोफ्यावर बसतात, त्यांच्याकडे कोणाच लक्ष नसतं. आईचं लक्ष एपिसोडमध्ये असतं, इथला हा चुकला तर काय, हे कुठं जाणार आहे आपले, 2 दिवस फिरतील पुन्हा इथं येतील. हे सिरियलमधले चुकले तर अवघड आहे. त्यात आज शनिवार आहे, आज चुकलं तर उद्या सुट्टी आहे, प्रॉब्लेम होईल. थेट सोमवारीच पाहायला मिळतील कुठं आहे. मग 8ला लगेच आई सांगते चला स्वयंपाक तयार आहे, जेवायला आणा. मग आपण धावत जातो किचनमध्ये, स्वयंपाक समोर सगळ्यांना वाढलं जातं. बाबा असे बसतात, तुम्ही असे बसता, आई असे बसते, सगळ्यांना जेवायला वाढलं जातं. सिरियल पाहतात, कुणी कुणाशी बोलत नाही, टी व्हीतले पात्र बोलतात, तुम्ही त्यांच्याकडे पाहत राहतात. नेमकं 7:15ला ब्रेक होतो आणि अक्षय कुमार येतो. काय घेऊन येतो ते, हार्पिच. ते हार्पिच घेऊन येतो. काय असतं ते, ते कशात ओतायचं, आणि मग ते सुरू होतं बरं का, ते टॉयलेटच्या भांड्यात ओतायचं, खसखसत व्हायचं. जेवताना पाहतात. मग नुसते पाहत नाही, आई बाबांना काय सांगते, पहा किती स्वच्छ निघतं हा त्यानं, उद्या घेऊन या, थोडी भाजी वाढू का तुम्हाला. बाबा तर घाबरूनच जातात, कुठल्या भांड्यातली भाजी त्याचा भरोसा राहिला नाही आता. मग तुम्ही अशा वेळेस काय केलं पाहिजे, तुम्ही फक्त आईला विचारा, हे सगळं पाहून तुला काय मिळतं. ते म्हणेल माझा वेळ जातो. बरं ठीक आहे, मी तुझ्या शेजारी बसले, तू माझ्याशी बोलली का. बरं याच्यामध्ये तर नुसते भांडणच दिसत आहेत. एखादी सून आहे, 4-5 स्त्रिया तिला घेरतात, कटकारस्थान करतात, यात चांगलं काहीच नाही. मग हा टी व्ही जर बंद केला, तू बातम्या लाव, बातम्यात काय चाललंय मला पाहू दे. एखादा हिंदी चॅनल लाव. आता सुनीता विल्यम्स इतके दिवस अवकाशामध्ये होती, ती आता खाली आली, मला पाहू दे काय चाललंय तिचं. ती खाली आल्यानंतर तिची परिस्थिती काय, तिला या गुरुत्वाकर्षणाशी जुळून घेता येईल का, ती वर कशी जगली इतके दिवस, काय खाल्लं तिनं, वर गुरुत्वाकर्षण नसताना ती कशी जगली, मला एकदा पाहू दे. हे सगळे चॅनल्स लाव, मला पाहायचेत. ही जिज्ञासा तुमच्यामध्ये पाहिजे. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर असं म्हटलात
तर पप्पांना आणि मम्मीला सुद्धा आनंद होईल की नाही आपण सिरियल बंद केली पाहिजे आणि यांना हे दाखवलं पाहिजे. पण असं होत नाही. आम्ही सगळे आता वावत त्याच्यामध्ये गेलेलो आहोत. तुम्हाला सांगतो, लहान मुलं मोबाईल खेळतात. आता एखादं लहान पोरगं झोपत नसलं, आई काय करते, गाणं लावून त्याच्या पोटावर टाकून देते, झोप. ते बिचार ऐकतं अंगाई गीत. ते वेगळंच गाणं असतं काहीतरी, त्याला वाटतं हेच अंगाई गीत आहे. थोडंसं गोंधळ घालायला लागला की धर मोबाईल बैस, ते बसतं आपलं गेम खेळत बसतं काहीतरी. आता मोठे मुलं, तुम्ही आता मोठी झाला, तुम्हाला वाटतं हा आमचा हक्क आहे, कारण आम्ही आता मोठे झालो, मोबाईल वापरणं आमचा हक्क आहे. आमच्यासारख्याला वाटतं की सोयीसाठी वापरला पाहिजे म्हणून आम्ही वापरतो. आमचे म्हातारे आजोबा वगैरे वापरतात, आमच्या काळात नव्हता, जाता जाता तरी वापरू, ते वापरतात. सगळे मोबाईल वापरतात. मोबाईल वापरणं चूक नाही, मोबाईल चांगलाच आहे, पण त्याच्यामध्ये प्रलोभन आहे. तुम्ही पुस्तक घेतलं तर पुस्तक तुम्हाला काही वाईट शिकवणार नाही, चांगलीच गोष्ट तुम्हाला पुस्तक शिकवेल. पण मोबाईल तुम्हाला चांगलीच गोष्ट शिकवेल असं नाही. तुम्ही विज्ञानाचे व्हिडिओज पाहता पाहता अचानक दुसरा एखादा व्हिडिओमध्ये येईल, तुम्ही म्हणाल यात काय, तुम्ही बटन दाबाल, अलिबाबाच्या गुहेसारखं ते तुम्हाला दूर 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 फरफटत नेईल आणि त्याचा तुमच्या मनावर परिणाम होईल. तुम्हाला चटक लागेल, नाही हे छान आहे, हे पाहायला पाहिजे, मम्मी झोपली का, पप्पा झोपले का, आपण हे पाहायला पाहिजे. मला वाटतं ते काही वेगवेगळं पाहून गेम्स खेळून आम्ही मम्मी पप्पाला वगैरे फसवत नाही, आम्ही स्वतःला फसवतो. आम्ही स्वतःला फसवतो. त्यापासून दूर राहा तुम्ही, काही गरज नाही त्याची. आता तुम्ही बसलात, कोणी मोबाईल पाहताय का, पाहत असेल चुकून एखादा, पण मी बोलतोय तुम्ही ऐकताय, काही बिघडलं का, नाही बिघडत, काही त्यानं बिघडत नाही. पण माणसाला वाटतं आता मोबाईलशिवाय पर्याय नाही, मोबाईल त्याच्या हातात असतो, जग त्याला वाटतं आपल्याशिवाय चालत नाही. तसं काहीही नसतं. म्हणून ते प्रमाणात त्या गोष्टी वापरल्या पाहिजे. आम्ही त्या वापरत नाही. सगळ्याचे फेसबुक अकाउंट आहेत की नाही, नसले तर काढा. आमच्या मोठ्या माणसांचे आहे, पप्पाचा आहे, मम्मीचा आहे. तोंडाला फेस येऊस तर फेसबुक खेळतात, तुम्हाला सांगतो. फोटो सुद्धा खोटा टाकतात, खरा टाकत नाही. आपला चेहरा चांगला नसला तर काय करायचं, एखादा सुंदर चेहरा टाकायचा. का, रिक्वेस्ट जास्त येतात नाही का, तर चेहरा पाहून प्रत्यक्ष पाहिल्यावर ते बेशुद्ध पडायची वेळ येते कधी कधी. हे तर असं होतं आणि हे वेगळंच निघालं काहीतरी. नाही, हे सगळं फसवा फसवी आहे. आणि इतकी फसवा फसवी आहे. आता आमच्या 10वी 11वी 12वीतल्या तरुण मुली असतील, ताई, त्यांच्यासाठी सांगतो, इंस्टाग्राम आहे का, आहे, बहुतेकांचं आहे. इंस्टाग्राम म्हणजे छान असतं, ते खूप छान असतं. इंस्टाग्राम म्हणजे ते आईबाप नसलेलं ते वधूवर सूचक मंडळच आहे, पालकाची गरज नाही. मग काही राज्यामध्ये गंमत अशी आहे, मुलांचे लग्न होत नाही कारण मुली कमी आहे. मग त्या राज्यातले मुलं सध्या काय करतात, हरियाणासारखं राज्य आहे, ते मुलं काय करतात, महाराष्ट्रातल्या मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मी डॉक्टर आहे, हॉस्पिटलचं चित्र टाकतात, ती पाहते, डॉक्टर आहे, चांगला मुलगा असेल, फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारते. चॅटिंग नावाचा रम्य प्रकार सुरू होतो. चॅटिंग वाढत वाढत जाते आणि तो तिला सांगतो आपण लग्न करू. याला वाटतं डॉक्टर आहे, काय हरकत आहे लग्न करायला. पण परराज्यात आपले आईवडील आपल्याला जाऊ देणार नाहीत. मग तो सांगतो विमानाच्या तिकिटाची सोय करतो, रात्री निघून ये. आणि एके दिवशी रात्री ही ज्या आईवडिलांनी आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, रात्र रात्र आपल्यासाठी ते जागले, आपल्याला नुसती सर्दी झाली तरी तुम्ही झोपता तुम्हाला माहीत नाही, आई जागीच असते. आई मध्ये मध्ये उठते, पाहते, याला ताप तर आला नाही ना. रात्रीतून कितीतरी वेळेस तुमच्या अंगाला हात लावून जाते, तुम्हाला माहीत सुद्धा नाही. पप्पा मध्ये मध्ये उठतात, याचं बरं आहे का, नाही तर हॉस्पिटल. रात्रभर जागतात आई बाप आपल्यासाठी. आणि आपण काय करतो, एका क्षणात त्यांना सोडून कोण कुठला अनोळखी तरुण तिकडे निघून जातो. मग ही तिकडे जाते, हा भेटतो, ती विचारते हॉस्पिटल कुठं आहे. मग तिथं गेल्यावर तिला सत्य समजतं, हा डॉक्टर नाही, याचं हॉस्पिटल नाही, हा मवाली आहे, हा गुंडा आहे, हा गँगस्टर आहे. तुम्हाला सांगतो, आमची ताई फसवली जाते. 2024 साली तुम्ही पोलिसांचा रेकॉर्ड पहा, आमच्या महाराष्ट्रातल्या 30 मुली ज्या रेकॉर्डवर आल्यात त्या परराज्यामध्ये गेल्या, फसवल्या गेल्या आणि त्या परत आल्या. परत आल्यानंतर कोण तुम्हाला सांभाळील, आपले आईवडील सांभाळतील. कारण आपल्या आईवडिलांना माझा मुलगा मुलगी कसंही वागला तरी इलाज नसतो, त्यांना तुम्हाला जवळ घ्यावं लागतं. म्हणून आपण थोडं भानावर आलं पाहिजे का नाही. कुणाला आदर्श मानलं पाहिजे आपण डोळ्यासमोर. पहिली आदर्श आपली आई आहे, दुसरा आदर्श आपले पप्पा आहे. किती आपल्या, तुम्ही मला एक सांगा, तुमच्यातल्या कोणी एका मुलीनं वर येऊन सांगा की तुमचे आईवडील आता AC मध्ये बसलेले आहेत, ते काही काम करत नाहीत, सगळी प्रचंड संपत्ती तुमच्याकडे आहे, ते तुम्हाला सांगतात तुला करायचं ते कर, काही घाबरू नको, जास्त ऊन लागलं की AC येऊन बस आमच्यासारखं. कोणी आहे का असं? नाही. तुमचे वडील कुठेतरी कामासाठी गेलेले आहेत, आई कुठेतरी कामासाठी गेलेली आहे. बाथरूममध्ये साधा साबणाचा तुकडा जर असला बारीक तर तुम्ही तो लावत नाही. तुम्ही सांगता मम्मी मला नवा साबण दे, कारण हा साबण छोटा झालाय. मम्मी नवा साबण देते,
तुम्ही तो छोटा तुकडा फेकून देता, तो तुकडा तुम्हाला पुन्हा कुठं दिसत नाही, तुम्हाला वाटतं हा तुकडा यांनी फेकून दिला असेल. फेकून दिला जात नाही, तो तुकडा आपले पप्पा लावतात. का लावतात? कारण मला काटकसर करून माझ्या मुलाला मला शिकवायचंय, माझ्या मुलीला मला शिकवायचंय. ही गोष्ट लक्षात. ते मोबाईलमधले नको ते चित्र पाहून पाहून आता आम्हाला आमची आई कुरूप वाटायला लागली. मित्रांनो, या जगामध्ये सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे. आई इतकं जगात दुसरं सुंदर कोणी नाही, कोणीच नाही. ह्या गोष्टी आपण मनाशी ठेवल्या पाहिजे की मला यांच्यासाठी शिकायचंय, मोठं व्हायचंय. आपण जेवढे शिकून मोठे होऊ तेवढा. म्हणून संस्कार कुठं होतात? कुटुंबात. संस्कार म्हणजे काय? चांगल्या सवयी. दुसरे संस्कार कुठं होतात? शाळेमध्ये होतात. तुम्ही एकमेकांचे मित्र आहात, मैत्रिणी आहात, आपल्याला चांगले मित्र पाहिजे. तुम्हाला गंमत सांगू का? म्हणजे लहानपणी गंमत काय व्हायची, आमचे खेळ काय असायचे. रस्त्यानं चाललं की एखादा आमच्या वर्गातला मुलगा म्हणायचा, अरे तो बिडीचा तुकडा दिसतोय, बिडीचा ओढून पाहिजे का, धूर कसा निघतो. आता बाकीचे त्याला जर म्हटले हो तर ती ओढायची, पण एखादा म्हणजे फेकून दे, ते वाईट असतं, त्यानं कॅन्सर होतो. संगत कशी असावी? भानावर आणणारी असावी, आपल्या हो मध्ये हो मिसळणारी नसावी. आपले मित्र कसे असावेत? आपल्याशी स्पष्ट बोलणारे असावेत. तुम्ही जर काही करायला गेलात आणि मित्र जर म्हटले माझा पाठिंबा आहे, तो मित्र आहे असं तुम्ही समजू नका. त्या मित्रानं तुम्हाला सांगितलं पाहिजे चांगलं काय, वाईट काय. वर्गामध्ये तुम्ही शिकता, किती छान शिकता. सर तुम्हाला ज्ञान देतात. आता तुमच्याकडे नसेल, पण महाराष्ट्रात काही ठिकाणी मी असं ऐकतोय, सर समोर ज्ञान देत आहेत, शिकवतायत आणि मागच्या बेंचवर बसून हे मोबाईल खेळतायत. असंही होतं. तसं करू नका. खरे गुरु तुमच्या वर्गामध्ये आहेत, ते सगळं ज्ञान तुम्हाला देतात. आम्ही ते करत नाही. म्हणून तुम्हाला मागाशी भाषेचं सांगितलं. आता इंग्रजी तर तुम्हाला आलीच पाहिजे, चांगली आहे. हिंदी तर तुम्हाला येत असेल. मराठी तर इतकी सुंदर भाषा आहे, आईची भाषा आहे, ती आपल्याला आलीच पाहिजे. पण भाषे वाचून काही आडत नाही असं माझं मत आहे. तुम्हाला गंमत सांगतो, जुन्या काळी गुरुजी होते आणि त्यांना एकच शब्द माहीत होता इंग्रजीतला. जुन्या काळातल्या शिक्षकांना इंग्रजी येत नव्हतं. त्यांना एकच शब्द माहीत होता, गेट आउट. गेट आउट म्हणजे काय? बाहेर हो. आणि त्यांनी तो एक दिवस वापरला वर्गात. ते एका मुलाला म्हटले गेट आउट. ते बिचारं गेलं ना, असं बाहेर उभं राहिलं, रडत उभं राहिलं. आता गुरुजींना त्याची दया आली. गुरुजींना वाटलं बिचार रडतं, याला आत बोलवलं पाहिजे. पण आता याला जर इंग्रजीत हाकललं आहे तर इंग्रजीतच बोलवलं पाहिजे. पण इंग्रजीत आत बोलवायला काय म्हणतात गुरुजींना माहीत नव्हतं. काय करायचं? मग गुरुजी बाहेर गेले, त्याच्या पाठीशी पाठीमागे जाऊन उभे राहिले, वर्गाकडे बोट करत म्हणाले गेट आउट. ते बिचारं वर्गात आलं. काही बिघडलं नाही, काही बिघडलं. पण आता गंमत अशी आहे, आमचं डोकं तेवढं सुपीक आहे का सगळ्या गोष्टी येण्या इतकं? असेल तर तुम्ही त्या बाजूलाच. पण नसताना सुद्धा आमच्यावरती बळजबरी होते. आणि आमच्या पप्पांना हौस असते, माझ्या काही मुलं इंग्रज शाळेत जातात पा, दिवसभर इंग्रज शाळा, घरामध्ये मराठी, गावामध्ये मराठी. काही मुलांना मराठी 1 to 100 मराठी येत नाही, इंग्रजीच येते. आता खेड्यातलं पोरगं जर असलं, त्याला जर मराठीत ते आकडे येत नसले, त्याला सांगितलं साखर आण, दुकानात जाऊन 20 रुपयाची साखर आण. आणि ते दुकानात जाऊन जर म्हटलं 20 रुपयाची शुगर द्या, काय होईल? दुकानदाराला समजणार नाही. तो म्हणाला आधीच माझी शुगर वाढली आहे, याला अजून कुठून द्यायचं. नाही, मराठी जिथं आपण जगतो तिथं ती भाषा आपल्याला आली पाहिजे. आणि माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास कशानं होतो? भाषेनं होतो, आपल्या आईच्या भाषेनं होतो. म्हणून आधी आईची भाषा शिका, मग गरजेसाठी इंग्रजी शिका. पण पप्पांना हौस. एकदा एका पप्पांनी सांगितलं सरांना, इंग्रजीचे सर भेटले, म्हणे माझ्या मुलाकडे जरा लक्ष द्या, तो इंग्रजीचे उच्चार जरा त्याचे चुकीचे वाटतात मला. सर म्हटले ठीक आहे. मग वर्गात त्याला उभं केला आणि सर त्याला म्हटले म्हण बाळ इलेक्ट्रिसिटी. पोरगं म्हटलं इलेक्ट्रिसिटी. सर म्हटले चुकला, इलेक्ट्रिसिटी नाही, इलेक्ट्रिसिटी, सिटी. पोरगं म्हणायचं इलेक्ट्रिसिटी. तासभर हाच खेळ सुरू होता. तुम्हाला सांगतो, पिरियड संपल्यावर सर त्याच्या नादाने इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागले. संध्याकाळी त्याचे वडील भेटले, म्हणे काय तुमचा मुलगा काय झालं? म्हणे अहो तो इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो. त्याचे वडील म्हटले जाऊ द्या सर, त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटीच तेवढी आहे. सरांना धक्काच बसला. मग आता पोरग इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतं, बाप कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतो. यांच्या घरात टीटीचे इंजेक्शन जास्त दिलेले दिसत आहेत. दुसऱ्या दिवशी सर निघाले शाळेमध्ये, आजोबा बसलेले ओट्यावर. म्हणे आजोबा काय तुमचं घर? म्हणे काय झालं? अहो तुमचा नातू इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो, त्याचे वडील कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतात. आजोबा म्हटले सर इकडे या. सरांच्या कानात म्हटले आहे ते बरं आहे, कृपया प्रकाराची पब्लिसिटी कुठं करू नका. आता असं एखादं घर भेटलं तर अवघड आहे. म्हणून वर्गामध्ये आम्ही काय शिकतो, आपल्याला प्रश्न पडला की आपण उभा राहून सरांना विचारलं पाहिजे, सर मला असा प्रश्न पडलेला आहे,
आम्ही नाही विचारत, आम्ही घाबरतो. नाही वर्गात तुमचं धाडस झालं, सर बाहेर भेटल्यावर त्यांना विचारा, सर मला शंका आहे, असं का घडतं? पृथ्वी जर गोल असेल तर असं का घडतं? तुम्ही सरांना विचारा. इतके पक्षी आहेत, शेकडो पक्षी आहेत, चिमण्या आहेत, कबूतर आहेत, सगळे. तुम्हाला पक्षी मेलेले आढळतात का रे रस्त्यावर? पक्षी कसा मरतो पक्षी? एक तर शिकारी त्याला मारतो किंवा तो तारेला चिपकतो. पण पक्षी म्हातारा झाला आणि मेला असं तुम्हाला कुठं दिसलंय का? नाही दिसलं. मग का पक्षी मरत नाहीत का? पक्ष्यांचं वय किती असतं? 30 दिवस, 40 दिवस, 60 दिवस. तुम्ही सरांना विचारा की माणसं म्हातारे होऊन मरतात, वृद्ध होतात. हे एवढे सगळे पक्षी आहेत, अहो हे म्हातारे होऊन मेलेले दिसले पाहिजे ना. रस्त्यावर पडलेत, झाडाखाली पडलेत, दिसत नाहीत. मग पक्षी मरतो की नाही? का मरतच नाही? एका शास्त्रज्ञाला हा प्रश्न पडला. मग तो एका झाडाखाली बसला, खुर्ची घेतली, वही घेतली. त्या झाडावर शेकडो पक्षी यायचे रोज. मग तो लक्ष द्यायचा, हे आता खाली पडेल, एखादा म्हातारा होईल. एकही पक्षी खाली पडताना त्याला दिसला नाही. मग त्या शास्त्रज्ञानं जो शोध लावला, त्या शोधाला अजून कोणीही आव्हान दिलेलं नाही, त्याच्या पलीकडे कोणी शोध लावलेला नाही. त्या शास्त्रज्ञानं असा शोध लावला की पक्षाला 6 सेन्स असतो. जसे आपल्याला पंचेंद्रिय आहे, तसं पक्षाला एक 6वं इंद्रिय असतं जे दिसत नाही. आपल्याला सुद्धा आहे. कधी कधी आपल्याला पुढची होणारी गोष्ट कळते की नाही, की होणार आहे असं आपल्याला पुसटसं कळतं, होणार आहे. ते 6वं इंद्रिय आहे. तसं पक्षाचं ते स्ट्रॉंग असतं. पक्षाला ज्यावेळेस समजतं मी मरणार आहे, माझा मृत्यू जवळ आला आहे, पक्षी आकाशामध्ये इतका उंच जातो, इतका उंच जातो, जिथं हवा पूर्ण विरळ होते, त्याचा श्वास घुसमटतो, तो पक्षी तिथं मरतो. आणि त्याचं छोटंसं शरीर, ज्याला आपण कलेवर म्हणतो, ते जमिनीकडे येताना उष्णतेनं, वाऱ्यानं त्याचं घर्षण होतं आणि ते वातावरणातच नाहीसं होतं. म्हणून म्हातारा झालेला पक्षी आपल्याला मेलेला आढळत नाही. हे त्या शास्त्रज्ञाला लावलेला शोध आहे आणि याला अजून कोणी आव्हान दिले. हे प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले पाहिजे. ज्याला प्रश्न पडतो तो संशोधक होतो, तो शास्त्रज्ञ होतो, त्याचा अभ्यास चांगला असतो. आम्हाला प्रश्न पडतच नाहीत, नाही पडत प्रश्न, पडले पाहिजे. तुम्ही हे संस्कार शिबिर घेता, तुम्ही आमच्या जागीरदार साहेबांना विचारलं पाहिजे का घेता? ते म्हणतील तुमच्यासाठी घेतो. मग आमच्यासाठी तरी का घेता? ते म्हणतील नाही, मला अशी शंका आहे की तुम्ही आता बिघडणार आहात, तुम्ही बिघडण्याआधी तुम्हाला सुधरवलेलं बरं आहे असं ते म्हणू. मग आपण बिघडलेलो आहोत का? मनाशी विचारा बरं, बिघडलेलो आहोत का? अजिबात नाही, आम्ही बिघडलेलो नाही. आमची बुद्धी इतकी छान आहे. फक्त आता नवीन नवीन जे येतंय, AI आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, नाही काय काय त्याच्यामध्ये सोय आहे. ते काय गिबली का काय ते, हां छान आहे ते. कसे म्हणजे आपला चांगला चेहरा आपल्याला पटतच नाही, कशात तरी घालायचा आणि भेसूर करायचं. बरं तुमचं जाऊ द्या, परवा मी एका लग्नात पाहिलं, नवरा बायकोचे ते फोटो काढून असे लावले होते. म्हटलं यांचं जमलं तरी कसं त्यांचे चेहरे म्हणून. मी माझा फोटो त्यात टाकला. काय उत्तर आलं माहीत आहे का तुम्हाला? फोटो नाही आला, त्यात उत्तर आलं, मुळात तुमचा चेहराच तसा आहे, काही टाकू नका तुम्ही. आता आमच्या काहींचे चेहरेच मुळात तसे आहेत, पण इतकं नवीन नवीन येतंय. आम्हाला निबंध लिहायचा, माझी आजी. अहो लिहा ना छान, माझी आजी कशी आहे. तुम्ही घरात पाहता ना तुमची आजी कशी आहे, लिहा. आम्ही नाही लिहित, आम्ही लगेच AIला सांगतो निबंध लिहून दे माझी आजी, लगेच AI निबंध लिहून देतं. आता ती AIची आजी झाली का तुमची झाली? पण ती तुमची म्हणून तुम्ही लिहिता. मग तुम्ही म्हणता अहो हे फार रागीट झाले, माझी आजी इतकी रागीट नाही, माझी आजी प्रेमळ आहे, जरा प्रेमळ निबंध लिहून द्या. लगेच प्रेमळ निबंध येतो. अहो माणसं रजेचा अर्जसुद्धा आता स्वतः लिहित नाहीत सर, AI लिहितात. ते सांगतात उद्या मला रजेवर जायचं आहे, मला रजेचा अर्ज द्या, AI लिहून देतं. अहो हे जर तुम्हाला सांगतो माणसाला शेपूट होतं, नाहीसं कसं झालं? कारण त्याचा काही वापरच नव्हता, म्हणून नाहीसं झालं. तुम्ही जर तुमचा मेंदूच आता वापरला नाही तर हळूहळू पेशी नाहीशी होते. तुम्ही त्या भाजीवाल्याकडे जा. पूर्वी आमची आई जायची भाजीवाल्याला, सांगायची 2 जोड्या मेथी, 2 जोड्या शेपू, अमुक तमुक. तो लगेच सांगायचा इतकं इतकं. हां मॅडम 140 रुपये झाले. आता भाजीवाला काय करतो? मोबाईल. 2 जोड्या त्या 10-10 रुपयाच्या, तो 10 अधिक 10 20 रुपये झाले. मग त्याची बेरीज करण्याची पेशी मेली, राहिलीच नाही. जे आम्ही वापरत नाही, जे वापरत नाही ते मरत जातं. म्हणून आता तुम्हाला सांगतो काही माणसं कुणी भाषण करते ना ते सुद्धा त्यांना समजत नाही, ते असे पाहतात. मी आता महाराष्ट्रभर जातो ना, विनोद झाल्यावर बाकीचे मुलं हसतात, हे नुसतं असं पाहतं. समजून घ्यायचं हे मोबाईलच्या आहारी गेलेलं आहे, त्याला काही समजत नाही, ते असं पेशी त्याच्या ठेसल्या गेलेल्या आहेत. सध्या 2च माणसं हसत नाहीत, एक मोबाईलच्या आहारी गेलेले आणि दुसरे कोरोनामध्ये रेमडेसिवीर घेतलेले.
ज्याला 10-12 रेमडेसिवीर दिलेत ना त्याला अजूनच सुचत नाही काय चाललंय, पण ते नुसते जगतायत असे मस्तपैकी नाही. तर तुम्हाला कोणी जर बिघडलेलं भरत असेल तर तुम्ही सांगा आम्ही बिघडलेलो नाही. तुमच्या काळात आता तुम्हाला जर वडील म्हटले तुला काही कळतं का नाही, मी फाटकी चड्डी घालायचो, मग तुम्ही म्हणायचं मग माझी फाडता का? आता माझी चांगली आहे, तुम्हाला वाईट वाटतंय का? आता तुमच्या वडिलांनी तुम्हाला फाटकी दिली, यात काय फार अभिमानाची गोष्ट होती का? आता तुम्ही चांगले आहात, मला चांगली दिली. आता मी जर नाही चांगला राहिलो तर माझ्या पोराला फाटकी देईल, आणि फारच वाईट वागलो तर देणार सुद्धा नाही. हे तुम्ही म्हटलं पाहिजे. पण मग फाटकं घालायचं का? घालायचं का फाटकं? कुठेतरी सिनेमात पाहायचं. आता ते सिनेमात त्या नटनट्यांना कपडे देतात, निर्माते देतात, घाला, आणि दिल्याबरोबर काढून घेतात. आपण ते पाहतो, अरे ते फॅशन आहे. काही मुलं मला सांगतो घालतात ते, म्हणजे शहरात घालतात ठीक आहे, खेड्यात घातले तर कुत्री मुंगतात कोण आला. मी मध्यंतरी गेलो होतो एका गॅदरिंगला पुण्यामध्ये, समोरून तरुणींचं टोळकं येताना दिसलं. तरुण होते, तुम्हाला सांगतो अक्षरशः बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होते. कोणाचे इथं फाटले, कोणाचे इथं फाटले, कोणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्यात, सगळी छिद्र. आणि आई सुद्धा सांगते तो मधला नाही का, तो मधला नाही का, तो पॅन्ट फाटलेला तो माझा आहे. अरे कौतुक आहे, म्हणजे आता कौतुक कशाचं वाटावं नाही. हा पूर्वी तुम्ही यांना विचारा, तो ही यायची बोहरीन, तिच्या डोक्यावर असे जर्मलचे हंडे वगैरे असायचे, बरण्या असायच्या काचेच्या गल्लीमध्ये, आणि ती मोठ्यानं ओढायची, फाटके कपडे द्या आणि बरणी घ्या. मग घरातली आमची आई फाटकी पॅन्टी धोतर वगैरे द्यायची, 2 बरण्या घ्यायची नाही का. आता हे मुळात म्हणजे चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. मला समजत नाही, फाडून शिवतात की शिवून फाडतात. म्हणजे नका घालू, कशाला घालताय? आम्हाला केस किती छान दिलेत. आता तुम्हाला, आम्हाला नाही, आमचे गेले आता, आणि गेले पाहिजे. म्हणजे माझं तर मत कसं आहे की जुन्या माणसांचे केस का जातात? देव सांगतो आता नवीन मुलं जे ताने जन्माला घालायचे त्यांना जावळ पाहिजे, मग तुमचं काढून नेतो वरून. असं ते कारंजासारखं असतं. असं देव स्वतःचं काही वापरत नाही, तुमचंच घेतो तुम्हालाच देतो, करा भाऊ वगैरे, असं नाही का, अशी गंमत असते नाही. आणि मग आमचे गेले. आता तुम्हाला किती छान केस आहेत, तुम्ही किती सुंदर दिसता, असं कट मारायचं वगैरे छान, पण तुम्ही काहींच्या कटिंग पहा, याचं अर्ध इकडून अर्ध. मी तर एकाला विचारलं, ते तू अर्धीच कटिंग केली, नाभीमध्येच पळून गेला का? तो नाही, ही पूर्ण कटिंग आहे काका. हो, हिला जास्त पैसे लागतात, साधी करायला 40 लागतात, हिला 80 लागतात. ते कोरीव काम करावं लागतं नाभ्याला, आणि त्याचं भूमिती खूप चांगला आहे, सरळ कोण, त्रिकोण, असे अष्टकोन वगैरे. कधी कधी चिमणीसारखं घरटं करतो तो असं, मग चिमणीला वाटतं या घरट्यात जाऊन बसावं, अशी ती परिस्थिती. अहो, चांगलं दिसणारं पोरगं बेसूर दिसतं. म्हणजे पोरगं कटिंगला गेलं परत आलं तर वडील त्याला विचारतात कोण पाहिजे, तो सांगतो मी तुमचाच भांड्या आहे. असं आहे, भांड्या आहे माझं म्हणायला लाज वाटते रे, भांड्या जा चंपी करून ये, पुन्हा 100 रुपये लागू दे चंपी करून ये. वडिलांना ते पटत नाही, कारण बाहेरचे लोक म्हणतील अहो ते तुमचं भेटलं होतं ते तुमचंच आहे का काय, ते असं फिरतंय ते माकडासारखं. आता काय काय उत्तर द्यायचं? तर आपण इतकं निसर्गानं इतकं सगळं छान दिलं आहे. तुम्हाला सांगतो, निसर्गानं सगळं सुंदर आपल्याला दिलेलं आहे. केस आहे, त्वचा आहे, सौंदर्य आहे, आणि आपलं शरीर आपण असं छान झाकलेलं असावं की लोकांनी त्याचं दर्शन घ्यावं. त्यासाठी त्याचं प्रदर्शन करू नये, लोकांनी त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. हे आपल्या मनामध्ये एकदा निर्माण झालं. आणि तुम्हाला सांगू का, इतकं सगळं लक्षात ठेवण्याऐवजी एकच सांगा, तुम्ही मम्मी पप्पाला एक सांगा, मम्मी आणि पप्पा तुम्हाला लोक नावं ठेवणार नाहीत असं मी वागेल. कसं वागायचं तुम्हीच मला सांगा. मग पप्पा तुला सांगतील की बाबा तू असं कर, तू आता तुला गाडी दिली आहे ना, आता मी गाडी कशाला दिली आहे, क्लासला जायला दिली नाही का, मग तू असा वाकडा तिकडा का जातो सापासारखा, सरळ जा, आपले रस्ते तसे इतके चांगले नाही आहेत, अजून खड्डे आहेत नाही का, तू सरळ गेलं पाहिजे, तुझं अजून वय नाही, तुला लायसन नाही, समोर कोणी नसताना विनाकारण हॉर्न वाजवू नये नाही का, असं तुम्हाला पप्पा सांगतील, कारण आपल्या वयात होत असतं. आणि तिसरे संस्कार कुठं होतात? समाजामध्ये. हा समाज आहे, तुम्ही मी सगळे समाज. आता समाजात काय चाललंय, मी कुठल्या धर्माला नावं ठेवत नाही, प्रचंड मिरवणूक आहे, सगळ्यांच्या मिरवणूक आहे, दान दान. अहो देवाला शांतता आवडते, पण आता डीजे लावतात, डीजे. तो डीजे तर इतका भयानक असतो, कसं तुम्हाला सहन होतो सगळं? मी तर सांगत असतो एखाद्या जुन्या माणसाला, तुला जर हृदयाचा काही प्रॉब्लेम असेल आणि हृदयाच्या टेस्ट करायचे असतील तर तू डॉक्टरांना पैसे घालू नको, तू काय कर, जिथं डीजे सुरू आहे तिथं जाऊन उभा राहा. तुला जर काही झालं नाही तर समजायचं ठणठणीत आहे, आणि काही झालं तर गेलं तू तिथंच जाणार. बाकीचे म्हणतील मिरवणूक संपल्यावर याला उचलू आपण, लगेच उचलण्यात काय अर्थ नाही.
असं डीजेचं दान दान दान. आम्ही देवाच्या पाया पडतो एक तासभर. तो देव तुम्हाला सांगतो की बाबा तुला सगळं मी दिलंय, हात दिले, पाय दिले, डोकं दिलंय, तू कशाला माझ्यासमोर ते जोडून बसला? उठ, काम कर. तुला मी पृथ्वीवर कशाला पाठवलंय? रात्रंदिवस माझी भक्ती करायला नाही पाठवलं. देव कुठं देवळात नसतो, तो मनात असतो. आपल्या मनात तो देव पाहिजे. नाही, मनात पाहिजे देव आपल्या. आता आमचं इथं किती गुरुद्वारा आहे. आम्ही इथं आल्यावर डोकं टेकवतो. आम्हाला इतकं छान पवित्र वाटतं. गुरु हे खूप मोठी माणसं होऊन गेले, खूप मोठी. त्यांनी समाज घडवला. आता काही आपले आई वडील काय दिंडीला जातात पंढरपूरला महिन्याला. आता दिंड्यांची संख्या फार वाढली. म्हणजे विठ्ठलाविषयी प्रेम वाढलं असं मी म्हणत नाही, घरात प्रॉब्लेम व्हायला लागलेत म्हणून ते आता दिंडीला जायला लागले. पण काहींचे काही पहा, घरामध्ये आई वडील बसलेत, त्यांना पाणी नाही, त्यांना वेळेवर जेवण नाही, हा दिंडीला चाललाय. दर महिन्याला तिथं पंढरपूरला जातो आणि बापाला इकडे जेवायला नाही असून मग एखाद्या दिवशी विठ्ठल काय करील? पायाखालची वीट काढून याच्या डोक्यात घालील. तो नल मूर्ख माणसा, घरात तुझ्या विठ्ठल आहे, इकडं कुठं बोंबलत निघाला तू? आपला बाप म्हणजे आपला विठ्ठल आहे की नाही? आपली आई म्हणजे रुक्मिणी आहे. आपले आई वडील म्हणजे आपले देव आहेत. त्यांना आधी पूजा, त्यांना सुख द्या, तर दुसऱ्या देवाकडे जा. पण आता समाजामध्ये हे सगळं इतकं चाललंय, दणदणाट चाललाय, म्हणजे प्रदूषण होतंय. समाज तुमच्यावर संस्कार करील का? अजिबात करणार नाही. वाईट माणसांच्या नादी लागू नका, वाईट मित्रांच्या नादी लागू नका. असे छान राहा. पुस्तकं वाचा. तुमच्या घरात पुस्तकं आहेत का? पाहुण्याचं समाधान करायचं बोला. नाही हो, येऊ का पाहायला? असतील, असले तर उत्तम आहे, असू द्या. नसले तर पप्पांना सांगा. मोबाईल कितीचा आहे? 40,000चा. टी व्ही कितीचा आहे? 2 लाखाचा. घरात पुस्तक आहे का? गुरु गोविंद सिंगाचं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे, आंबेडकर पाहिजे. पुस्तकं ठेवा ना घरामध्ये, वाचा. त्या गोष्टी वाचा, मजेशीर असतात. आम्ही नाही त्या गोष्टी वाचत. मग पुस्तकं आमच्यावर संस्कार करतात. पुस्तकं पाहिजे आणि असे संस्कार शिबिर पाहिजे जिथे येऊन आम्हाला बोलता येईल. मला वाटतं मी मगाशी जागीरदार साहेबांना यांच्याशी बोललो की एकदा तुम्ही पालक बोलवा. पालक हे मुलं बिचारी, यांची काही चूक नाही. आता उलटी गंमत आहे. आता तुम्ही पालकांवर संस्कार करा. तुम्ही आईला सांगा टी व्ही बंद कर, पप्पाला सांगा काय पाहतो इतके वेळ मोबाईलमध्ये, पाहू द्या मला इकडं. ते चल हो तिकडे. हो तिकडं म्हणजे मी तुमचा मुलगा आहे का? हो तिकडं. तुम्ही आम्हाला सांगता मोबाईल पाहायचा नाही, तुम्ही पाहायचा. ही कुठली पद्धत आहे? जमणार नाही म्हणायचं. पाहू द्या काय पाहता. आणि पाहायचं असलं तर माझ्यासमोर पाहायचं नाही. आम्हाला नावं ठेवता की सगळे झोपताना आम्ही पाहतो त्या चादरीच्या आत. तुम्ही काय करता? तुम्ही पाहायचं नाही. तर 70% मुलं अनुकरण करतात की आई बाप जे पाहतात ते करतात. म्हणून आपण आता आईवडिलांना सांगितलं पाहिजे की मी जर चित्र काढतोय, मला चित्रकलेची वही आणून दे, रंग आणून दे. मी जर निबंध लिहितोय, मी छान निबंध लिहील, मी मोठा लेखक होईल. एक चित्र कितीला विकतो? कोटी कोटी रुपयाला विकतो. आणि आपल्या मम्मी पप्पाला काय वाटतं? 90% पडले पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, टीचर झाला पाहिजे. त्याच्या पलीकडे काही आहे की नाही? अहो साधी रांगोळी काढली तर 40-40 हजार रुपये मिळतात. लग्नामध्ये नवरीला मेहंदी जर काढली 50-50 हजार रुपये मेहंदीचे घेतात. ही कला आहे. या बाकीच्या कला सगळ्या तुम्हाला आल्या पाहिजे. फक्त मार्क्स पडणं म्हणजे मी हुशार असं अजिबात समजू नका. सगळ्या कला येणं, त्याबरोबर गुण पडणं म्हणजे आपली हुशारी आहे. म्हणून तुमचं सगळं व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर हो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. अशा संस्कार शिबिराला येत राहा. आपल्या टीचर्सचं, आपल्या मम्मीचं, आपल्या पप्पाचं मन लावून ऐका. त्यांची कुठंही अप्रतिष्ठा होणार नाही असं वागा. निश्चित तुम्ही खूप छान आणि गोड मुलं आहात, तसे वागाल याची मला खात्री आहे. त्यासाठी आणि या संस्कार शिबिरासाठी, जागीरदार साहेब आपल्या फाउंडेशनसाठी व आपल्याशी जोडले गेलेल्या शिक्षण संस्थेसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.